हॅलो स्टुडंट्स. व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 निर्देशन व संदेशवहन यामध्ये निर्देशन आणि संदेशवहन पाहिलेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण संदेशवहनाचे प्रकार पाहणार आहोत. पहा, नोंदणी झालेल्या संस्थेमध्ये संज्ञापनाचे विविध प्रकार वापरण्यात येतात. सामान्यपणे ज्या संस्थांची नोंदणी कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार झालेली असते किंवा सहकारी संस्थेच्या कायद्याअंतर्गत नोंदणी झालेली असते किंवा विशेष कायद्याने नोंदणी झालेली असते, अशा संस्थांना नोंदणी संस्था म्हणतात. आणि या संस्थांचा कार्याचा व्याप हा अमर्यादित स्वरूपाचा असतो, त्यामुळे अशा व्यवसायाला संदेशवहनाची गरज असते. संदेशवहनाच्या प्रकाराचा विचार करताना सुद्धा संदेशवहनात विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळू शकतात. योग्य संदेशवहन प्रकार हा योग्य कामासाठी जर वापरला गेला तर त्याचा प्रभाव हा जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येऊ शकतो. या ठिकाणी आपण संदेशवहनाचे विविध प्रकार पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे अधोगामी संदेशवहन. अधोगामी संदेशवहन हे लेखी किंवा तोंडी दोन्ही स्वरूपाचे असू शकते. ज्यावेळेस वरिष्ठ स्तरावरील अधिकारी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांशी विविध मार्गाने संदेशवहन करतात, त्यालाच अधोगामी संदेशवहन असे म्हणतात. म्हणजेच वरिष्ठ पातळीवरून कनिष्ठ पातळीपर्यंत ज्यावेळेस संदेशवहन केले जाते त्यावेळेस त्याला आपल्याला अधोगामी संदेशवहन म्हणता येऊ शकते. वरिष्ठांकडून कनिष्ठांकडे अशी या संदेशवहनाची रचना असते. म्हणजेच कनिष्ठांना मार्गदर्शन, अभिप्रेरणा किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाई अशा कामासाठी अधोगामी संदेशवहनाचा उपयोग होताना दिसून येतो. दुसरा प्रकार आहे अधोगामी संदेशवहन, ऊर्ध्वगामी संदेशवहन. आता ऊर्ध्वगामी संदेशवहन म्हणजे काय? ज्या वेळेस संघटनेत वरून खाली संदेशवहन होते त्यावेळेसच खालून देखील वर संदेशवहनाची आवश्यकता असते. म्हणजेच जसे वर्ण कनिष्ठ पातळीपर्यंत आदेश सूचना येणे गरजेचे असते, त्याच पद्धतीने प्रत्यक्ष काम करताना कामगारांना येणारे प्रश्न हे सुद्धा वरिष्ठांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. त्यामुळे ऊर्ध्वगामी संदेशवहनामध्ये ही सोय करून देण्यात आलेली आहे. ऊर्ध्वगामी संदेशवहनामध्ये खालून वरती टप्प्याटप्प्याने हे संदेशवहन होत जाते. म्हणजेच कामगारापासून पर्यवेक्षक, पर्यवेक्षकाकडून व्यवस्थापक, व्यवस्थापकाकडून विभागीय व्यवस्थापक, नंतर प्रमुख व्यवस्थापक, संचालक आणि संचालक मंडळ, अशा पद्धतीने उलट्या पद्धतीने हे संदेशवहन होत जाते. तिसरा प्रकार आहे समांतर संदेशवहन. ज्यावेळी संस्थेत समान स्तरावर संदेशवहन होत असते त्यावेळी त्याला समांतर संदेशवहन म्हटले जाते. उदाहरणार्थ, एक विभाग प्रमुख दुसऱ्या विभाग प्रमुखाशी, एखादा पर्यवेक्षक दुसऱ्या पर्यवेक्षकाशी, एखादा फोरमन दुसऱ्या फोरमनशी, एक कामगार दुसऱ्या कामगाराशी ज्यावेळी संदेशवहन करत असेल त्यावेळेस त्याला समांतर संदेशवहन असे म्हटले जाते. आता या संदेशवहनामध्ये एक मैत्रीपूर्व संबंध प्रस्थापित झालेले असतात. या संदेशवहनामध्ये समान पातळीवर संदेशवहन होत असल्यामुळे कोणताही दबाव किंवा कुठल्याही प्रकारची हुकुमशाही या संदेशवहनामध्ये दिसून येऊ शकत नाही. चौथा प्रकार आहे औपचारिक व अनौपचारिक संदेशवहन. पहिल्यांदा पाहूया औपचारिक संदेशवहन म्हणजे काय. ज्यावेळी संदेशदाता व संदेश प्राप्तकर्ता यांच्यामध्ये अनौपचारिक स्वरूपाचे संबंध असतात व संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी विशिष्ट औपचारिक पद्धतीचा अवलंब केला जातो, त्यावेळेस त्याला औपचारिक संदेशवहन असे म्हणतात. औपचारिक संदेशवहन नेहमीच लेखी स्वरूपाचे असते. अनौपचारिक संदेशवहन
ज्यावेळी संदेशदाता व संदेश प्राप्तकर्ता यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा औपचारिकपणा नसतो, अनौपचारिक पद्धतीने विचार, मते, कल्पना यांची देवाणघेवाण होते, त्यावेळेस त्याला अनौपचारिक संदेशवहन म्हटले जाते. व्यवस्थापनाच्या समान स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अशा प्रकारचे संदेशवहन अनेकदा होत असते. व्यवसायातील विविध स्तरांवर सुद्धा औपचारिक संदेशवहन होत असते, परंतु या संदेशवहनाचा अतिरेक झाल्यास संस्थेतील शिस्त बदलण्याची शक्यता असते, शिस्त नष्ट पावली जाऊ शकते. त्यामुळे अनौपचारिक संदेशवहन हे एका मर्यादेपर्यंतच असले पाहिजे. नेक्स्ट आहे लेखी संदेशवहन. ज्यावेळी संदेश किंवा माहिती लेखी स्वरूपात देण्यात येते त्यावेळी त्याला लेखी संदेशवहन असे म्हणतात. लेखी संदेशवहनात शब्दांची योग्य पद्धतीने निवड केलेली असून ते स्पष्ट स्वरूपात असल्यामुळे हे संदेशवहन अतिशय प्रभावी ठरते. पूर्वी भाषा अस्तित्वात नसल्यामुळे अनेकदा संदेशवहन हे आकृती, चित्रे, चिन्हे या माध्यमाने होत असे. म्हणून या पद्धतीचा वापर हा लेखी संदेशवहनामध्ये समाविष्ट होतो. आजही व्यवसाय संस्थेमध्ये बरीचशी अहवालपत्रके, सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका, इतिवृत्त याकरिता लेखी संदेशवहन माध्यमाचा वापर केला जातो. लेखी संदेशवहनाकरिता पोस्ट, किंवा ईमेल, वर्तमानपत्रे, नियतकालिके यांचा वापर होताना दिसून येतो. यानंतरचा दुसरा प्रकार आहे तोंडी संदेशवहन. तोंडी किंवा मौखिक असे संदेशवहनाचे दुसरे नाव आहे. तोंडी किंवा मौखिक संदेशवहनामध्ये दोन व्यक्ती बोलत असताना होत असते. या प्रकारात एक व्यक्ती आपले विचार, मते, सूचना, कल्पना, तक्रारी दुसऱ्या व्यक्तीला सांगत असते आणि दुसरी व्यक्तीची प्रतिक्रिया ही पहिल्या व्यक्तीला समजत असते. थोडक्यात ज्यावेळी दोन घटकात बोलण्याने संदेशवहन होते त्यावेळेस त्याला तोंडी संदेशवहन म्हटले जाते. तोंडी संदेशवहन देखील दोन प्रकारे होऊ शकते. एक म्हणजे प्रत्यक्ष तोंडी संदेशवहन आणि दुसरे अप्रत्यक्ष तोंडी संदेशवहन. प्रत्यक्ष तोंडी संदेशवहन की ज्यामध्ये संदेशदाता व संदेश प्राप्तकर्ता हे दोघेही घटक एकमेकांच्या समोर असतात, त्यावेळेस त्याला प्रत्यक्ष संदेशवहन म्हणता येऊ शकते. जसे की कार्यशाळा, चर्चासत्रे, सभा हे तोंडी संदेशवहनाचे उदाहरण आहेत. ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला ऑफलाईन येत होता त्यावेळेस वर्गामध्ये आपण जे मी तुम्हाला शिकवत असेल किंवा दुसरे टीचर शिकवत असतील ते तोंडी संदेशवहनातील प्रत्यक्ष संदेशवहन हा प्रकारात समाविष्ट होते. मात्र आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे संदेशवहन करतोय. प्रत्यक्ष एक समोर आपण नाहीत, म्हणजेच संदेशदाता व संदेश प्राप्तकर्ता हे समोरासमोर नाहीत, त्यावेळेस त्याला अप्रत्यक्ष तोंडी संदेशवहन असे म्हणता येऊ शकते. नंतरचा प्रकार आहे अशाब्दिक संदेशवहन. अशाब्दिक संदेशवहन लेखी व तोंडी संदेशवहनाशिवाय महत्त्वाचा असणारा हा एक प्रकार आहे अशाब्दिक संदेशवहन. यात लिहिण्याचा किंवा बोलण्याचा वापर केला जात नाही. ही पद्धती पूर्वीपासून अस्तित्वात आहे की ज्या काळामध्ये भाषा ही अवगत नव्हती, अस्तित्वात देखील आलेली नव्हती. म्हणजेच मानवी देहबोली असेल, म्हणजे तुमचे बॉडी लँग्वेज असतील, चिन्हे असतील, काही सिम्बॉल्स असतील, काही खाणाखुणा असतील, आलेख, चित्रे, बोटांचे इशारे यावरून आपण जे संदेशवहन करतो त्यावेळेस त्याला अशाब्दिक संदेशवहन असे म्हटले जाते. आता बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया पाहून सुद्धा आपण सांगू शकतो की त्या व्यक्तीला ती गोष्ट आवडली आहे किंवा नाही आहे, त्याला राग आलाय का, त्याला आत्मीयता वाटतेय का, त्याला द्वेष वाटतोय का, हे आपण सांगू शकतो. रस्त्यावरून जाताना बघतो आपण रेड क्रॉस की ज्यावरून आपण म्हणू शकतो की इथे वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. एखादा विद्यार्थी पाठीवर दप्तर घेऊन जात असेल, बॅग घेऊन जात असेल तर आपण म्हणू शकतो की हा विद्यार्थी शाळेचा आहे का.
म्हणजेच थोडक्यात काय की एखाद्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजवरनं, त्याच्या बिहेवियरवरनं, त्याच्या राहणीमानावरनं सुद्धा आपण ज्यावेळेस संदेशवहनाचा अंदाज लावतो, त्यावेळेस त्याला अशाब्दिक संदेशवहन असे म्हटले जाते. तुम्ही पहा, रस्त्यावरनं प्रवास करत असताना रस्त्याच्या बाजूला बरेचसे परिवहन महामंडळामार्फत सिम्बॉल्स लावलेले असतात, जसे की स्पीड ब्रेकर, शाळा, स्पीड कमी करण्याबाबतचे सिम्बॉल असतात, की ज्या सिम्बॉलांचा समावेश हा या अशाब्दिक संदेशवहनामध्ये होत असतो. अशा पद्धतीने या विविध मार्गातून संदेशवहन होताना आपल्याला दिसून येते. थँक यू.